आपल्याला एक प्रश्न विचारलाय की मला सारखं बायोकेमिकल प्रेग्नन्सी होत आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलंय माझं प्रोजेस्ट्रॉन कमी आहे, तर हे मी कधी तपासू? प्रोजेस्टेरॉन हे प्रेग्नन्सीसाठी अतिशय महत्वाचं हार्मोन आहे. प्रोजेस्ट्रॉन कमी असेल तर बायोकेमिकल प्रेग्नन्सी होऊ शकतात, अर्ली प्रेग्नन्सी लॉस होऊ शकतात किंवा प्रेग्नन्सी राहतच नाही. तर अशा वेळेला आपल्याला प्रोजेस्ट्रॉनची तपासणी डॉक्टर करायला सांगतात किंवा आपल्याला ऑलरेडी प्रोजेस्ट्रॉन हाय डोसेसमध्ये डॉक्टर सुरू करतात. प्रोजेस्ट्रॉन जेव्हा आपण तपासतो तेव्हा त्याचं चेकिंग आपलं ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 7 दिवसांनी आपण करत असतो किंवा ल्युटियल फेजमध्ये त्याची तपासणी करतो, म्हणजे पिरियडच्या साधारण 21व्या-22व्या दिवशी किंवा आपलं ऑलरेडी आपल्याला माहिती ओव्ह्युलेशन कधी झालंय तर त्याच्यानंतर 7-8 दिवसांनी आपण त्याची तपासणी करतो. ते जर कमी असेल तर डॉक्टर आपल्याला प्रोजेस्ट्रॉनची औषधं देतात. कधी त्या ओरल टॅबलेट्स असतात, कधी वजायनामध्ये ठेवायच्या काही प्रेशरीज असू शकतात किंवा इंजेक्शन सुद्धा असू शकतात. तर ह्या प्रोजेस्ट्रॉनची जरुरी आपल्याला 12 आठवडे होईपर्यंत लागते, कारण 12 आठवड्यानंतर आपला जो प्लासेंटा आहे तो प्रोजेस्ट्रॉन तयार करायचं काम करतो. त्यामुळे 12 आठवड्यापर्यंत प्रोजेस्ट्रॉनचं सप्लिमेंटेशन लागू शकतं.